नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांपैकी दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सावधान होण्यासाठी सांगतोय, कारण मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अनेक लाभार्थ्यांचे मला फोन आले, मेसेज आले की सर, तुमच्या अशा एका ऑपरेटरने आम्हाला पैशाची मागणी केलेली आहे. मी तुमचं हे काम करून देतोय, मी तुमचं ते काम करून देतोय आणि मी अनिल सापळे सर यांचा ऑपरेटर आहे, तर तुमचा नंबर त्यांच्याकडून मला मिळालाय, तर मी तुमचं हे काम करून देतो, एवढे पैसे होतील. तर अशा पद्धतीचं चुकीचं मेसेज महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि अशातच अनेक लाभार्थ्यांचे मला फोन येतात की सर, एवढे पैसे कसले, एवढे पैसे का मागत आहेत, तुमचा व्यक्ती आमच्याकडून एवढ्या पैशांची मागणी करतोय. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय, महाराष्ट्रामध्ये माझा एकही ऑपरेटर नाहीये आणि माझ्यासाठी काम करणारा एकही माणूस नाहीये. माझ्याकडून 1 रुपयाची मागणी किंवा पैशाची मागणी तुमच्याकडून होणार नाही किंवा झालेली नाहीये. आणि माझं नाव सांगून एखादा व्यक्ती जर तुमच्याकडून पैसे मागत असेल, हे काम करून देतोय, तमुक काम करून देतोय, एवढे पैसे होतील, अशा पद्धतीचं काम करणारा महाराष्ट्रामध्ये माझा एकही व्यक्ती नाहीये, लक्षात ठेवा. आणि आज मी तुम्हाला एक स्पष्टपणे सांगतोय, आजच्या व्हिडिओच्या अगोदर मी तुम्हाला ज्या लोकांची नावं सांगितली होती की या व्यक्तींकडून तुम्ही असं कामं करून घ्या, तर त्या संदर्भात सुद्धा मी स्पष्टीकरण देतोय की तुम्ही कोणत्याही व्यक्तीवरती विश्वास ठेवायचा नाही. अनेक लोकांकडून मला असं सांगण्यात आलं की सर, मी दिव्यांगांसाठी काम करतोय, मी या दिव्यांगांचं अशा पद्धतीने मोफत स्वरूपामध्ये काम करून देणार, तर मला ती संधी द्यावी, मला ग्रुपला ऍडमिन करावं, मला ग्रुपला मेसेज देण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. अशा पद्धतीचं रिक्वेस्ट आल्यानंतर आपण सुद्धा त्यावरती विश्वास ठेवून तुमच्यापर्यंत त्या लोकांची नावं सांगितली. परंतु मित्रांनो, मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय, आतापर्यंत या व्हिडिओच्या अगोदर ज्या लोकांचे मी नावं घेऊन तुम्हाला सांगितलं होतं की बाबा या लोकांकडून तुम्ही कामं करून घ्या, तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय की यापुढे तुमचं काम हे तुम्ही स्वतः करायचंय, कोणत्याही व्यक्तीवरती विश्वास ठेवायचा नाहीये. आणि माझ्याकडून ही कामं करून घेतली जाणार, ती कामं करून दिली जाणार. माझा असा व्यक्ती आहे, अशी जी तुमच्या समोर जी दिशाभूल करत आहेत त्यावरती विश्वास ठेवायचा नाहीये. आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जेही तुमच्या रिलेटेड जे काम आहे, हे सर्व काही मी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला दाखवत आलोय, यापुढेही दाखवेल. तुम्हाला सर्व तुमच्या मोबाईलमध्ये घर बसल्या करता येईल अशा पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यासाठी मी टाकत आलोय, यापुढेही टाकणार. त्यामुळे सर्वांनी सावधान व्हायचंय, कोणत्याही व्यक्तीला पैसे द्यायचे नाहीयेत. माझं नाव सांगत असेल तर अजिबात त्याला उभं करू नका, त्याच्याशी बोलवू नका. आणि यापूर्वी ज्या लोकांना तुमच्या कामासाठी मी सांगितलं होतं की या व्यक्तींना फोन करा आणि तुमचे ती लोक कामं करून देतील, तर अशाही लोकांपासून तुम्ही सावधान राहायचंय, सावध राहायचंय. कोणावरती विश्वास ठेवायचा नाहीये, पैसे तर अजिबात द्यायचे नाहीये. मी या अगोदर जी लोक सांगितली होती ती तुमचं काम पूर्णपणे मोफत करून देत आहेत किंवा देत होते. काही लोक देतात सुद्धा, आजही मोफत काम करून देत आहेत. पण आता त्या लोकांकडून सुद्धा मोफत काम करून घ्यायचं किंवा नाही घ्यायचं ही जबाबदारी तुमची नका घेऊ. तुम्ही स्वतः तुमचं काम करा. आणि जी लोक यापूर्वी मोफत करत होते आणि आता ते पैशाची मागणी करत आहेत, असंही माझ्या निदर्शनात आलेलं आहे. त्यामुळे अशा लोकांपासून तुम्ही सावधान राहायचं. तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना हात जोडून विनंती आहे की माझ्याकडून किंवा माझ्या ऑपरेटरकडून, म्हणजे माझा तर ऑपरेटर एकही नाहीये, लक्षात ठेवा, माझा कोणीही ऑपरेटर महाराष्ट्रामध्ये तुमच्यासाठी ऑनलाईन पद्धतीची सेवा देतोय किंवा काम करतोय असं कोणी नाहीये. आणि मी एकटा फक्त तुम्हाला माहिती देतोय. मी सुद्धा तुमचं कोणत्याही प्रकारचं ऑनलाईन काम करून देत नाही, फक्त माहिती देतोय. तर त्या माहितीच्या आधारे तुम्ही स्वतः यापुढचं सगळं काही काम करायचंय. म्हणून सर्वांनी सावधान व्हायचंय. अशा चुकीच्या लोकांच्या वरती विश्वास ठेवायचा नाही, अशा लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं नाहीये. तुमचं काम स्वतः करायचंय. पैशाची मागणी करत असेल तर त्यांच्यावर दुर्लक्ष करायचंय. 1 रुपया सुद्धा द्यायचं नाही आणि खोट्या गोष्टींना, खोट्या कामाला कधीच सहकार्य आणि प्रोत्साहन द्यायचं नाही. अशा पद्धतीने ही महत्वाची व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.